दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास होण्यासाठी, वाङ्मयाचे अनेक पैलू समजून घेण्यासाठी आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम लाईव्ह फेसबुक पेज हे माध्यम आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींचा जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 21 समासी दासबोधातील 15वा समास श्री रघुनाथ चरित्र आपण सध्या पाहतो आहोत. काल या समासातील ओवी क्रमांक 36 पर्यंत आपण आलो होतो. ओवी क्रमांक 31 ते 36 या ओव्यांमध्ये राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीरामाच्या नामाचं महात्म्य आपल्याला वर्णन करतायत. त्या नावाने पाशांतरले, त्या नावाने दैत्य, असुर, मानव, देवादी देवांना सुद्धा आकृष्टता वाटली, भुरळ पडली आणि त्यांच्या उद्धाराचं काम प्रभू श्रीरामांच्या नामाने झालं.
समर्थ म्हणतात की हा राम काही माझ्या एकट्याचा नाहीये. जो जो त्याला भजेल, जो जो त्याच्या अंकित होईल, त्या प्रत्येकाचं भलं बुरं पाहण्याचं काम प्रभू श्रीरामचंद्र हे करत असतात. आणि सगळ्यांचा उद्धार करता असा हा कारुण्याचा समुद्र, कृपेचा सिंधू हा प्रभू श्रीरामचंद्र आहे. आता ओवी क्रमांक 37 पासून पुढच्या 6-7 ओव्यांमध्ये आपल्याला नाम जप कसा करावा, त्याचा विधी काय आहे, तो लिहावा, नाही लिहून ठेवावा, सामूहिक करावा, वैयक्तिक करावा, नाम जप कसा करता येईल याचं मार्गदर्शन आपल्याला समर्थ या पुढच्या 37 ते 44-45व्या ओवीपर्यंत आपल्याला त्याचं मार्गदर्शन करत आहेत. पाहूया समर्थ काय म्हणतात ते. श्रीराम समर्थ श्रीराम. आता ही जयासी वाटे भेटावे, रामे मज सांभाळीत जावे. ऐसे दृढ घेतले जीवे, तरी ऐका मी सांगेन श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. ऐसा काही एक धरुनी नेम, जप की जे तेणे आत्माराम. जोडेल नेमे श्रीराम, परी कोणासी कळो ने दावा. जप अंतरीच करावा, जैसा कृपणासी धन ठेवा. सापडला एकांती श्रीराम. राम जपत्याचे चित्त पाहतो, जप करिता आळस येतो. विकल्प अंतरी प्रवेशतो, ढळेना मेरू जैसा श्रीराम. का प्रपंची होती थोर आघात, तेणे चित्त होये दुश्चित. देहासी आपदा अत्यंत, तरी रामासी विसंभो नये श्रीराम. जपने मिला तो चुकोने दावा, त्या वेगळा सर्वदा स्मरावा. मळत्यागीहीन विसंभावा, कर्मठपणे करुणी श्रीराम. ऐसे अखंड नाम स्मरावे, परी दुसऱ्यासी कळो नेदावे. ऐसा निज ध्यास झालिया राघवे, पाविजे तत्काळ श्रीराम. वैरे निज ध्यास रावणे केला, त्याचा संकल्प त्यासी फळला. माझेणे दास्यत्वे उपासिला, तो राम कैसा नव्हे श्रीराम. अत्यंत बहारीचं वर्णन समर्थांनी या ओव्यांमध्ये केलेलं आहे. जपाबद्दलच्या अनेक आपल्या मनामध्ये असलेल्या शंका, कुशंका, भ्रम, प्रश्न या सगळ्यांचं उत्तर या 7 ओव्यांमध्ये. समर्थ म्हणताय, आता ही जयासी वाटे भेटावे. ज्याला ज्याला वाटतं की मला राम भेटला पाहिजे, मला रामाचं दर्शन झालं पाहिजे, माझ्यावर रामाची अनुकृपा झाली पाहिजे, माझ्यावर रामाचा अनुग्रह झाला पाहिजे, मला रामाची दीक्षा मिळाली पाहिजे, मला रामाची कृपा संपादन करता आली पाहिजे, असं ज्याला ज्याला वाटतं, आता ही जयासी वाटे भेटावे, रामे मज सांभाळीत जावे. केवळ रामाची दीक्षा होऊन, रामाची अनुकृपा होऊन, रामाचा अनुग्रह होऊन चालेल का? रामाने माझा अंगीकार केला पाहिजे, रामाने माझं हवं नको पण बघितलं पाहिजे. नुसतं कृपा होऊन काय उपयोग आहे? त्यांनी मला आपलं मानलं पाहिजे असं ज्याला वाटतं, रामे मज सांभाळीत जावे. ऐसे दृढ घेतले जीवे. अत्यंत दृढपणे हे ज्याला वाटतं, वरवर बोलून उपयोग नाही. ऐसे दृढ घेतले जीवे, तरी ऐका मी सांगेन. आता मग मी जे सांगतो ते तुम्ही ऐका. किती दृढतापूर्वक बोलतात समर्थ.
आमच्यातला आत्मविश्वास जागृत करतात, अभय देतात, आम्हाला वचन देतात. मी सांगतो तसं ऐक, तुझं भलं होईल. तुझ्या मनात आहे ना रामाची भेट व्हावी, भेट होईल. तुझं कल्याण व्हावं वाटतंय ना, होईल. असं ज्याला ज्याला वाटतं त्यांनी काय केलं पाहिजे? समर्थ म्हणतात, आता मी सांगतो ते तू ऐक. श्रीराम जय राम जय जय राम हा एकमेव ग्रंथ आहे की ज्यामध्ये समर्थांनी त्यांना ज्या राम नामाची प्रचिती आलेली आहे तो रामनाम इथे संदर्भ दिलेला आहे. एकमेव ग्रंथ आहे समर्थांचा. असा त्रयोदशाक्षरी मंत्र कुठेही समर्थांनी लिहिलेला नाहीये. श्रीराम जय राम जय जय राम ऐसा काही एक धरुनी नेम, नेम केला पाहिजे. ऐसा काही एक धरुनी नेम, जप कीजे तेने आत्माराम जोडेल नेमे. मी तुला सांगतो, तू नियमितपणे घे. तुला आत्माराम कसा भेटत नाही ते मी पाहतो. समर्थ किती अधिकाराने बोलतायत, याचं मोठं मला आश्चर्य वाटतंय. समोर शिष्य बसलेला आहे आणि समर्थ त्याला सांगतायत. कारण समर्थांना आता मठ सोडून हा सगळा शिष्य संप्रदाय उरलेला आणि हा मठ आणि इथली उपासना ही सगळी उद्धवाला देऊन आता समर्थांना इथून निघायचं आहे. समर्थ आपल्या शिष्याला किती वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करतायत हे पाहिलं पाहिजे आपण. जप कीजे तेणे आत्माराम जोडेल नेमे. मी सांगतो त्याप्रमाणे तू जप कर, तुझा आत्माराम तुला भेटणार. दाशरथी राम तुला भेटणार. माझा आराध्य प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा तुझ्यावर नक्की होणार. परी कोणासी कळोने दावा, जप अंतरीच करावा. जैसा कृपणासी धन ठेवा, सापडला एकांती श्रीराम. समर्थ उदाहरण तरी काय देतात? मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात मुक्तिकांता वरावी. एकीकडे म्हणतात प्रपंच करू नका, ऐसे ऐकिले ना देखिले प्रपंच संगे सुख झाले समर्थ म्हणतायत. आणि एकीकडे म्हणतात बायको करून घे. कोणती बायको करून घे? माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे? बायकोवर आहे. सगुण परीक्षा अ ब कड आपण पाहिलं. बायकोसाठी तो काय काय करतो, किती बायका करतो, 4 लग्न करतो. समर्थ बायको करून घ्या असं म्हणतात, पण कोणती बायको? मुक्तिकांता वरावी. त्या मुक्ती नावाच्या बायकोच्या गळ्यामध्ये तू हार घाल आणि मग बघ कसा संसार होतो तुझा. समर्थ या ठिकाणी म्हणतायत जप करताना कोणाशी कळो नेदावा. तो समजला नाही पाहिजे किती जप करतोय मी. म्हणून अजपाजप आपण पाहिला पाहिजे. धरिता सो सोडिता हम, जप चाले सोहम सोहम. तो समजतो का कुणाला? आणि मी करतोय ही जाणीवही नाहीये. समर्थ या ठिकाणी म्हणतायत तो जप कोणाशी कळो नेदावा, जप अंतरीच करावा. तो अव्याहतपणे चालला पाहिजे, अखंड चालला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तो आज चाललेला जप आम्ही पाहिला पाहिजे. त्याला म्हणले पश्य. आणि तो जेव्हा खाली अजून उतरतो तेव्हा तो होतो परेवर, परावाणीवर जप.
परावाणीवर जप करणारे परांजपे, म्हणून त्यांचं आडनाव परांजपे ठेवलेलं आहे. उदाहरण समर्थ देतात, दृष्टांत देतात. जैसा कृपणासी ठेवा सापडला एकांती. समजा अत्यंत कंजूष माणूस आहे, अत्यंत दरिद्री माणूस आहे. कंजूष आणि दरिद्री ही दोन्ही एकाच वेळी जो अवस्था भोगतोय, त्याला जर समजा धनाचा साठा सापडला, एक धनाचा हंडा सापडला, काय करील तो? आपल्या घरामध्ये नेऊन ठेवील. आपल्या बायका पोरांना सुद्धा तो सांगणार नाही की मला धनाचा साठा सापडलाय. आणि तो अशा ठिकाणी ठेवीन की जिथं कुणाची साधारणपणे नजर पडणार नाही, कुणाच्या लक्षात येणार नाही. आम्ही जप असा केला पाहिजे. एका कोपऱ्यात बसून. परमपूजनीय गोंदवलेकर महाराज एका प्रवचनात म्हणतात, तुमच्या शेजाऱ्याला सुद्धा समजलं नाही पाहिजे की आपला शेजारी काही साधना करतोय, काही जप करतोय. शेजाऱ्याला सुद्धा समजलं नाही पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा आहे की याच्या दिखाऊपणा करण्याची गरज नाही. मी जप करतोय, मी साधना करतोय, मी उपासना करतोय, हे सांगण्याची, दाखवण्याची, मिरवण्याची गरज नाहीये. जप कसा करावा? अंतरीच करावा. बाह्य साधना घेऊ नयेत. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक प्रश्न आहे. समर्थांच्या हातात स्मरणी कशासाठी आहे? समर्थ रामदासांच्या हातामध्ये स्मरणी कशासाठी आहे? जपाची माळ कशासाठी आहे? त्यांना जप करण्यासाठी आहे? आम्हाला स्मरण देण्यासाठी आहे. आजच्या जपाच्या माळा केल्या का? जप झाला का? आम्हाला त्या स्मरणीनी स्मरण व्हावं म्हणून ती जपाची माळ आहे. जप अंतरी करावा. जैसा कृपणासी धन ठेवा सापडला एकांती. दरिद्री आणि कंजूस माणसाला मोठं घबाड सापडावं, त्याने ते उचलावं आणि आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावं की जे सहजासहजी कुणाला दिसता कामा नये. राम जप त्याचे चित्त पाहतो, जप करिता आळस येतो, विकल्प अंतरी प्रवेशतो, ढळेना मेरू जैसा श्रीराम. काय संदर्भ दिलाय, काय दृष्टांत दिलाय? मेरू पर्वताचा दृष्टांत आहे. मेरू पर्वत ढळत नाही, त्याने सगळ्या ब्रह्मांडाचं वजन आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. असा तो मेरू पर्वत जो असो, जो आढळ आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, राम जप त्याचे चित्त पाहतो. जो जप करतोय त्याचं चित्त कुठे हे राम पाहतो. आम्ही जप कसा करतो? माळा ओढायच्या म्हणून ओढतो का खरोखर जप करतो? 10 माळा ओढण्यापेक्षा एकच माळ तोंडाने नाम घेत आणि अंतःकरणात रूप आठवत. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, म्हणून नाम अखंड स्मरावे, रूपमनी आठवावे, तिसरी भक्ती स्वभावे, निरोपिली श्रीराम. दशक चौथा, 9वी भक्ती, तिसरी भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. नाम स्मरण. म्हणून नाम अखंड स्मरावे. नामसाधना ही अखंड झाली पाहिजे. मग ते सगळं समर्थांनी सांगितलं केव्हा केव्हा नामसाधना करावी.
मग ती करायची असेल तर हातात स्मरणी आहे काय नाही काय? माझा जप अखंड होतो आहे, मग मला जपाच्या माळेची गरज काय? या ठिकाणी समर्थांनी आपल्या सगळ्यांचा अनुभव सांगितलाय. जपाला बसलं, झोप यायला चालू होते, हातातून माळ गळून पडते, डोळा कधी लागतो समजत नाही, किंवा अनेक वाईट विचार मनात येतात. सगळ्यांचा अनुभव आहे, माझा तर आहे, तुमचा आहे का नाही मला माहित नाही. जपाला बसलं की वाईट विचार मनात येतात. जप करणाऱ्याच्या चित्ताची दशा काय आहे, अवस्था काय आहे, हे सगळं राम पाहत असतो. समर्थ इथं आम्हाला एक गर्भित इशारा देत आहेत. जपाला बसलास ना, मग कसं बसलं पाहिजे, तू कसा जप केला पाहिजे? एखादं मी काम करतोय, माझ्याकडे कुणीतरी कामाकडे पाहत आहे असं म्हणलं की आपण किती सावध होतो. कुणीतरी माझ्याकडे पाहत आहे, मग मी लगेच सावरून बसतो. माझ्या हातातलं काम नीट नेटकं होईल, छान होईल, प्रेझेंटेबल होईल, हे मी पाहतो. आणि ते नीट नेटकं काम करत असताना मी माझ्या देहाला सावरून बसतो. कुणीतरी पाहत आहे मला, अशी भावना जप करताना आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. राम मला पाहतोय, मग आपण किती सजग बसलं पाहिजे, किती सावधपणे बसलं पाहिजे. रामाने मला पाहत राहावं असं बसलं पाहिजे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. तो पाहतोय, किती जमतं ह्याला. जप करिता आळस येतो किंवा वाईट विचार येतात. मी एका अधिकारी पुरुषाला हे एकदा विचारलं, म्हणलं गुरुजी, जप करायला बसलं की अनेक वाईट विचार येतात, आणि समर्थ जसे म्हणाले तसे रूपमनी आठवावे, रूप तर येतच नाही डोळ्यासमोर. त्यांनी मला एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, तुम्ही कुठे राहता? म्हणलं नांदेडला राहतो. ते म्हणाले, तुमच्या घराच्या बाहेर नाली आहे का? म्हणाले ड्रेनेज. म्हणलं हो, नाली आहे की. तर ते म्हणाले, म्युन्सिपाल्टीचे लोक येतात का नाली साफ करायला? म्हणलं हो, येतात. ते महिन्यातून एकदा वगैरे येतात. ते म्हणले, तुम्ही त्यांच्याकडे पाहिलंय का? ते जेव्हा नाली साफ करतात तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर येता का? नाली साफ करताना तिथं उभे राहता का? मी म्हणलं नाही बुवा, ते फार किळसवाना प्रकार आहे. म्हणलं ते नाली साफ करतात आणि ते ढीग बाहेर काढून ठेवतात, नंतर गाडी येते आणि ते ढीग उचलून घेऊन जाते. ते म्हणाले, हे प्रयत्न तर करून बघा. जेव्हा नाली साफ करायला माणूस येईल, तुम्ही त्या नालीजवळ उभा राहा. तुमच्या असं लक्षात येईल की अत्यंत घाण दुर्गंध सुटलाय. खरं तर म्हणले काय चालू आहे? नाली सफाईची प्रक्रिया चालू आहे आणि तुम्हाला घाण वास येतोय. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणलं अच्छा, आमच्याही शरीरातली, अंतःकरणातली, मनातली नाली साफ होतीये जप करत असताना. म्हणून आम्हाला आळस येतो, दुश्चितपणा वाढतो, निद्रा येते,
मनात विकल्प येतात, वाईट साईट विचार येतात. ही त्याची कारण आहेत सगळी. साफसफाई चालू आहे, घरातली साफसफाई चालू असते. धुरळा उडतो का नाही? एरवी धुरळा उडत नाही. पण जेव्हा नवरात्राच्या अगोदर आम्ही साफसफाई चालू केली की सगळी घाण निघते. एरवी दिसत नाही तो जळमट, पण तेव्हा जळमट निघतात. दिवाणच्या खाली, कपाटाच्या खाली केसांचे गुंते निघतात, झुरळ निघतात, कचरा निघतो. एरवी दिसत नाही आम्हाला. सज्जन हो, जप करणं ही शरीराची आणि अंतःकरणाची सफाई आहे. म्हणून असं होतं. आणि मन एका ठिकाणी राहत नाही, त्याचा स्वभाव आहे. ते इष्टतः भटकतं. साताऱ्याजवळ पेठे काका आहेत, डॉक्टर सुहास पेठे. त्यांनी असं सांगितलं, ते म्हणाले, फार सुरेख दृष्टांत दिला त्यांनी. ते म्हणाले की वाईट विचार काय येतात आपल्या अंतःकरणात? जप करायला बसलं की वाईट विचार येतात. काय येतात? त्यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, एका मोठ्या माणसाला तुम्हाला भेटायला जायचं, त्यांच्याशी काही बोलायचंय तुम्हाला महत्वाचं. मग आपण तिथं जातो, त्यांच्या घरी किंवा कार्यालयात जातो. आता आपण गेल्याबरोबर भेट होईल तर ते मोठा माणूस कसा? मग मध्ये कुणीतरी बसलेला आहे, तो त्यांचा सेक्रेटरी असेल, प्यून असेल, तो माणूस सांगतो पीए असेल, तो आपल्याला म्हणतो बसा. मध्ये माणसं बसलेली आहेत, मीटिंग चालू आहे. मग आपण काय करतो? बाहेर बसतो आणि वाट बघत बसतो. एक 10 मिनिटं 15 मिनिटं जातात. आतली माणसं बाहेर पडतात. आतली माणसं बाहेर पडल्याबरोबर आपण कुणाची वाट पाहत नाही, कारण त्या माणसाने सांगितलं असं मधली माणसं बाहेर येऊ द्या, तुम्हाला सोडतो. आपण पटकन मध्ये जातो. जपाला बसल्यानंतर असंख्य विचार जे येतात मनामध्ये, त्याचं कारण हे की त्या विचारांना परवानगी दिलेली नाही आम्ही एरवी. त्यांना आम्ही एंटरटेन करत नाही. जसं मधलं काम संपलेलं आहे, ती माणसं बाहेर आल्याबरोबर आम्ही मध्ये घुसतो. तसं जपाला बसल्यानंतर असे असंख्य विचार की ज्यांना आम्ही दरवाजा उघडलेला नव्हता, ज्यांचा आम्ही काही विचार केला नव्हता, ती सगळी मध्ये येतात. डॉक्टर पेठे काका हे साताऱ्याजवळ एक 5-6 किलोमीटरवर संत नगरी म्हणून एक ठिकाण आहे. नाव दिलेले संत नगरी. 10-12 वर्ष झाली असतील. त्या ठिकाणी एक 25-30 घरं बांधलेली आहेत. एक मोठा हॉल आहे. त्या हॉलमध्ये आपापल्या उपासना पद्धतीप्रमाणे, आपापल्या उपास्य दैवताप्रमाणे, आपापल्या पंथाप्रमाणे जप करण्याची मुभा आहे. फक्त तुम्ही तिथून बाहेर पडताना लिहून ठेवायचे की माझा जप किती झाला. संपलं. मोठा हॉल आहे. 1000 माणसं बसू शकतील एवढा मोठा हॉल आहे. डॉक्टर पेठे काका, डॉक्टर सुहास पेठे यांना अनेकविध शारीरिक व्याधी आहेत. पण तुम्ही जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या अंगकांतीवर असणारं अलौकिक तेज तुम्हाला अनुभवता येईल, तुम्हाला पाहता येईल. असं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जप करिता आळस येतो, विकल्प अंतरी प्रवेश येतो. अनेक विकल्प, अनेक वाईट विचार मनामध्ये येत राहतात. पण
समर्थ सांगतात, ढळेना मेरू जैसा. जपाचा संकल्प आमच्या अंतःकरणातून ढळला नाही पाहिजे, त्याला धक्का नाही लागला पाहिजे. मन भरकटते आमचं, पुन्हा त्याला धरून आणलं पाहिजे. अनेक वाईट विचार येतात, त्यांना बाजूला काढलं पाहिजे. भगवंताचं रूप दिसत नाही, त्याला मनाने आठवलं पाहिजे. म्हणून नाम अखंड स्मरावे. नुसतं नाम स्मरण करून चालेल का? तोंडाने राम 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 म्हणून चालेल का? रूप मनी आठवावे. त्या उपास्य दैवताचं, ज्याचं स्मरण आम्हाला करायचंय, त्याचं रूप समोर आठवलं पाहिजे. रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या थोरल्या भावानी एकदाच सांगितलं, ठाकूर, ही आपली काली माता आहे. केवळ एकदा. आणि त्यांचे थोरले भाऊ तिथून निघून गेले. कलकत्त्याला जी काली माता आजही तिथं आहे, त्या काली मातेची तासन तास पूजा रामकृष्ण परमहंसांनी केलेली आहे. आणि असं समजून की ती आई आहे, आईशी ते बोलत तासन तास चर्चा व्हायची त्यांची. लोकांना वाटायचं की हा पागल माणूस आहे. आणि त्या काळामध्ये रामकृष्ण परमहंस रस्त्यांनी निघाल्यानंतर लोक म्हणायचे, देखो पागल पुजारी आ गया. ही वस्तुस्थिती आहे. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातली वस्तुस्थिती आहे. समर्थ म्हणतात, नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी, करीत जावे श्रीराम. सुख दुःख उद्वेग चिंता, अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे वीण सर्वथा, राहोच नये श्रीराम. आधी अवदसा मग दसा, अथवा दसे उपरी अवदसा, प्रसंग असो भलतैसा, परंतु नाम सोडू नये श्रीराम. मनात अनेक विकल्प येतील, अनेक प्रश्न येतील. कधी आनंद असेल, कधी दुःख असेल, कधी चिंता लागलेली असेल, कधी अंतःकरण हर्षाने भरलेलं असेल, आपदा असेल. परिस्थिती कशी आहे त्याच्याशी काहीही संबंध नसला पाहिजे. नाम घेताना विकल्प का प्रपंची होती थोर आघात, होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त, तो सत्वगुण श्रीराम. आम्ही जर जप करत असू तर आमचा सात्विकपणा वाढला पाहिजे, आमच्यात बदल झाला पाहिजे आणि तो आमच्या लक्षात आला पाहिजे. आता माझ्या आचरणात काय बदल झालाय, माझ्या बोलण्यात काय बदल झालाय, माझ्या आवडीनिवडीमध्ये काय बदल झालाय. अजूनही मला कपाटभर साड्या पाहिजेत असं वाटतंय का? अजूनही शेजाऱ्यांनी वस्तू आणली की माझ्या मनामध्ये असूया निर्माण होते का? किंवा ती वस्तू माझ्याकडे असली पाहिजे असा हेवा मनामध्ये येतो का? कुणाचं चांगलं झालेलं पाहून माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष, मत्सर, काळजी किंवा माझ्या स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो का की मला हे मिळालं नाही? असं जर होत असेल तर अजून आमची साधना मार्गाला लागलेली नाहीये, पूर्ण झालेली नाही असं नाही म्हणणार मी, मार्गाला लागलेली नाहीये. म्हणून आम्हाला हे सगळं आठवत आहे. का प्रपंची होती थोर आघात, किती आघात व्हावेत. थोर आघात.
घरातला माणूस जाणं, सगळं वैभव, सगळं सामर्थ्य, सगळे अधिकार, सगळी संपत्ती नाश पावणं, अनेक आघात आहेत. तेणे चित्त होय दुश्चित. अशा आघातांनी माणसाचं मन डळमळीत होतं. 4 महिने झाले आमचे वडील जाऊन. अजूनही आमच्या आईचं मन स्थिरतावर नाहीये. आम्ही समजावून सांगतो परोपरीनं, पण आठवण आली की उमाळा येतो. ती सैरभैर होते. समर्थ या ठिकाणी म्हणतात, कितीही मोठा आघात होऊ द्या, पण आपलं चित्त दुश्चित्त होता कामा नये. नामावर आमची एकाग्रता असली पाहिजे. देहासी आपदा होती अत्यंत. माझे एक नातेवाईक होते, वय झालेलं होतं, 80च्या जवळपास असतील. त्यांना झाला कॅन्सर. मग कॅन्सर झाला तर सुरुवातीला त्यांना ते जेवायला जेवायला जात नव्हतं. अन्न गिळायला त्रास होऊ लागला. मग थोड्या दिवसांनी सॉलिड फूड जे आहे तेच बंद झालं. अगदी मुरमुऱ्याचे जे दाणे असतात ते पाण्यात भिजवून एक एक सुद्धा गिळताना त्यांना त्रास व्हायचा. मग पुढे अजून महिना 1.5 महिन्यानंतर ती जशी जशी घशातली ग्रोथ वाढायला लागली, सूज वाढायला लागली आणि खाली उतरणारी जागा जी आहे ती कमी झाली. मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही ज्यूस करून द्या. मग ते मिक्सर ग्राइंडरमध्ये काढायचं आणि तो ज्यूस द्यायचा. मग फळं असतील, वरण भात असेल, अगदी पातळ करून ते द्यायचं. त्याच्यातही समजा एखादा जर कण राहिला आणि तो जर मध्ये अडकला की त्यांना ठसका लागायचा. मग नंतर हे ते ज्यूस पण बंद झाला. मग डॉक्टरांनी स्टमक ट्यूब टाकली, इथं पोटाला एक छिद्र पाडलं आणि ती एक ट्यूब टाकली. ते म्हणाले इथून आता ते अन्न देत झाला तुम्ही. मग त्या ट्यूब वाटे अन्न सोडायचं काम चालू केलं. त्या काळात मी त्यांना भेटायला गेलो. मी त्यांना म्हणालो, त्यांना आम्ही तात्या म्हणत असो. ती सगळी अवस्था पाहून मलाही जरा कसं तरी झालं, डोळ्यात पाणी आलं माझ्या. आडवे पडलेले होते ते, पण देह एकदम असा ठणठणीत होता, त्यामुळे ते टिकले बरेच दिवस. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून ते मला म्हणाले, काय झालं, वाईट वाटतंय का? मी म्हणलं, तात्या, ही सगळी शरीराची अशी अवस्था पाहून तुम्हाला दुःख नाही वाटत का हो? त्रास होत नाही का? त्यांचं ते वाक्य माझ्या अंतःकरणावर ठसून राहिलेलं आहे. ते म्हणाले, तू दासबोधाचा अभ्यास करतो ना, हे दुःख कुणाला आहे? ही अवस्था कशाची आहे? देहाची आहे ना. देह दुःख ते सुख मानित जावे, हे काय फक्त पाठांतरासाठी आहे का? नखापासून डोक्याच्या केसापर्यंत मी हादरलो. 80 वर्ष चालू आहे. मागच्या 4-5 महिन्यापासून हा त्रास चालू आहे आणि अशा अवस्थेत मला तात्या म्हणतायत, तू दासबोधाचा अभ्यास करतो ना, मग हे दुःख मला आहे का की मी त्याचं सारखं कुडत बसावं, कणत बसावं? आम्ही आमच्या या शरीराचे किती चोचले पुरवावेत, किती त्याचं हवं नको ते बघावं, किती त्याला आम्ही त्यात लिप्त व्हावं. माझे डोळे खाडकन उघडले, खरंच सांगतो तुम्हाला. तेव्हा माझ्या लक्षात आलं, समर्थ म्हणतात, नित्यनेम प्रातःकाळी
माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वता राहोच नये श्रीराम. आधी अवदसा मगदसा अथवा दसे उपरी अवदसा प्रसंग असो भलतैसा परंतु नाम सोडू नये श्रीराम. तुम्ही कुठल्या अवस्थेत आहात? तुम्ही प्रवासात आहात, तुम्ही जेवण करता आहात, तुम्ही आराम करता आहात, तुम्ही झोपलेले आहात, तुम्ही वाचन करता आहात, तुम्ही गप्पा मारता आहात, तुम्ही ऑफिसचं काम करता आहात. आता इथं नामस्मरण कसं करता येईल? आपण ते अंतःकरणावर सोडलं पाहिजे. मी आता माझ्या ऑफिसचं काम करतोय, आता मी नोटा मोजायला बँकेत बसणार आहे. आता ते काम म्हणजे माझं नामस्मरण आहे. आता ते नामस्मरण कसं होईल याची जबाबदारी भगवंता मी तुला सोपवतोय. मी माझं काम केलं पाहिजे, ते मी काम करतोय, परंतु तो एक जपाचा भाग म्हणून मी ते काम करतोय असं ठरवून केलं पाहिजे. मग किती केला पाहिजे जप? आम्ही समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, जपने मिला तो चुकोने दावा, त्या वेगळा सर्वदा स्मरावा, मळत्यागी न विसंभावा, कर्मठपणे करुनी श्रीराम. कर्माचा मी हव्यास धरलेला आहे. कुठल्या कर्माचा? जप कर्माचा. मी कर्मठ आहे जपासाठी. मला त्यात खालीवर झालेलं बिलकुल सहन चालणार नाही. त्याचा त्रास दुसऱ्यांना होणार नाही. जप करायचा आहे, मला करायचा आहे. दुसरा बडबड करतो आहे, दुसरा आवाज होतो आहे म्हणून मी जप करणार नाही असं नाही. मी ठरवलंय की दररोजच्या 5 माळा मला करायच्या आहेत, त्या मी केल्या पाहिजेत. त्याच्या उपर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी जप केला पाहिजे. जप नेमिला तो चुकोने दावा. त्याची काही संख्या आपण केली पाहिजे. मी दररोज 5000 जप करीन, 1000 जप करीन. एक माळ म्हणजे 100 धरायचे. जिथं जप चाललेला असतो तिथं एक माळ म्हणजे 100 धरतात. 10% प्लस मायनस 10%. समर्थ म्हणतात, जप नेमिला तो चुकोने दावा. तो चुकला नाही पाहिजे. त्या वेगळा सर्वदा स्मरावा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही जपाचं स्मरण केलं पाहिजे, जप केला पाहिजे. पुढे जाऊन समर्थ म्हणतात, मळत्यागीहीन विसंभावा, कर्मठपणे करुनी. आम्ही टॉयलेटला बसलो आहोत तरी जप आमचा चालला पाहिजे. आश्चर्य वाटेल ना? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. शौचाला बसलेले आहेत तुकाराम महाराज. ही आख्यायिका आहे. शौचाला बसलेले आहेत आणि तोंडाने विठ्ठल 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 असं नामस्मरण चालू आहे. ते शेतात बसलेले आहेत. त्या शेताच्या बाजूने जी रस्ता गेलाय तिथून एक माणूस चालला. त्याने बघितला, विठ्ठल 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 नाव कुठून येत आहे. त्यांनी पाहिलं, तो त्या झाडांमध्ये गेला. अरे बुवा इथं शौचाला बसलेले आहेत, शौचाला बसलेले आहेत आणि तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणतात. काय माणूस आहे हा. त्या माणसाने काय करावं? बुवांच्या गळ्यातलं उपरणं काढलं आणि तोंडात कोंबलं, तोंड बंद व्हावं म्हणून. आणि प्रसंग असं सांगतो की तोंड बंद आहे पण कानातून विठ्ठल 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 आवाज चालू आहे.
कसा जप केला पाहिजे. आनंदामध्ये, दुःखामध्ये, हर्ष असताना, शोक असताना, आघात झालेले असताना, प्रापंचिक आघात आहेत, मग मनामध्ये आपल्या सत्वगुणातली ती ओवी लक्षात आली पाहिजे. प्रपंची झाला आघात, होणार तैसे होत जात, डळमळीना ज्याचे चित्त, तो सत्वगुण श्रीराम. आघात झालाय प्रपंचाचा. जे जे घडलेलं, जे जे ठरवलेलं आहे त्या त्याप्रमाणे होत राहणार आहे. माहिती नाही कुणाच्या आयुष्यात काय प्रसंग आहे, पण आमचं स्मरण, नामस्मरण अखंड असलं पाहिजे. मळत्यागी हीन विसंभावा, कर्मठपणे करुणी. तुकोबा म्हणतात एका ठिकाणी, बैसलासे ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. बसलास ना तू, मग जिथं बसलास तिथं राम राम म्हणत चाल, काय तुला त्रास आहे. ऐसे अखंड नाम स्मरावे, परी दुसऱ्यासी कळो नेदावे, ऐसा निजध्यास झालिया राघवे, पाविजे तात्काळ श्रीराम. समर्थ म्हणतात ऐसे अखंड नाम स्मरावे. प्रातःकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, झोपताना, जेवताना, काम करताना, झोपलेला असताना, चालताना, बोलताना, धंदा करताना. मळत्याग करताही विसंभो नये. ऐसे अखंड नाम स्मरावे, परी दुसऱ्यासी कळो नेदावे. हे सगळ्यात गुह्यतम ही खरी मेख आहे. दुसऱ्याला समजलं नाही पाहिजे की माझं नामस्मरण चालू आहे. ऐसा निजध्यास झालिया राघवे, पाविजे तात्काळ. जेव्हा ही अवस्था येईल तेव्हा प्रभू श्रीराम तात्काळ तुझ्या समोर उभे राहतील. समर्थ वचन देत आहेत आपल्याला. वैरे निजध्यास रावणे केला, त्याचा संकल्प त्यासी फळला, माझेणे दास्यत्वे उपासिला, तो राम कैसा नव्हे श्रीराम. प्रश्न विचारतायत समर्थ, एक दृष्टांत देत आहेत. अरे म्हणाले, रावणाने वैर भावानी रामाचं स्मरण केलं का नाही? दुश्मनी पत्करली, शत्रुत्व मांडलं, त्या भावनेने रामाचं स्मरण केलं, तरी सुद्धा त्याचा उद्धार रामाच्या हातून झाला का नाही? वैर भावनेनी नामस्मरण करून सुद्धा राम उद्धार करता झाला. मग समर्थांचा प्रश्न आहे, मा जेणे दास्यत्वे उपासिला, तो राम कैसा नव्हे. मग समजा तुम्ही जर दास्य भावनेनी, सेवक भावनेनी त्याचं जर स्मरण केलं तर का नाही त्याची प्राप्ती होणार? समर्थांनी विचारलेला प्रश्न आहे. आता जपाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आहेत. खूप जणांना वाटतं जपाचे प्रकार आहेत. व्यक्तिगत जप, सामूहिक जप, कालबद्ध जप, ठराविक वेळेमध्ये किती जप होतो, किंवा संख्याबद्ध जप, असे 4 मुख्य प्रकार आहेत. एक व्यक्तिगत आपला आपण करायचा, एक सामूहिक सगळेजण एकत्र बसून, एक कालबद्ध चातुर्मासामध्ये जप करायचा, किंवा ही गुरुपौर्णिमा ती पुढची गुरुपौर्णिमा एवढा जप करायचा. असे जपाचे प्रकार आहेत. व्यक्तिगत, सामूहिक, कालबद्ध आणि संख्याबद्ध एवढा कोटी जप करायचा आहे. मग आता त्याला वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, किती वर्ष लागतील मला माहित नाही. असा पण जप आहे. पण या सगळ्यामध्ये महत्वाचा जप कुठला आहे? व्यक्तिगत जप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा मनामध्ये शंका येते, जप करताना माळ तुटली म्हणजे अशुभ झालं का? काहीतरी अघटित घडणार आहे का? असं काही नसतं. ती एक वस्तू आहे. जपाची माळ ही वस्तू आहे, आणि ती तुटेल केव्हा?
जेव्हा आपण जप करू तेव्हाच तुटेल. ती जर आपण डबीमध्ये ठेवलेली आहे तर तुटायचा प्रश्नच नाहीये ना. हे सामान्य गोष्टी आहेत या. त्यामुळे मनात आपल्या कधी विकल्प येता कामा नये की जपाची माळ तुटली म्हणजे शुभ घडणार आहे, अशुभ घडणार आहे. मनामध्ये कुठलाही विकल्प आपल्या येता कामा नये. जपाची माळ कोणती घेतली पाहिजे? जपाची माळ स्फटिकाची आहे, काचेची आहे, प्लॅस्टिकची आहे? सगळ्यात महत्वाची माळ कुठली आहे? ती आहे तुळशीच्या खोडापासून तयार केलेली माळ, तुळशीची माळ. आणि ती आपल्या गळ्यात असणं, तुळशीची माळ आपल्या गळ्यात असणं याचा एक फार मोठा व्यापक अर्थ आहे. एक मोठा गूढ अर्थ आहे त्याच्या पाठीमागे. आम्ही काय म्हणतो? ठेव तुळशीपत्र, इदम न मम त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पणम. भगवंता, यात माझं काहीच नाहीये, हे सगळं तुझं आहे. या देहावर मी तुळशी पत्र ठेवलेलं आहे. गळ्यात तुळशीची माळ असणं म्हणजे ही भावना अखंड आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. बघा किती मोठा व्यापक अर्थ आहे. आमच्या या देहावर आम्ही तुळशी पत्र ठेवलंय म्हणून आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. किती व्यापक, किती गर्भित अर्थ आहे. जप करण्यासाठी माळ आहे, तशा मशीन आलेल्या आहेत, इलेक्ट्रॉनिक मशीन आहेत. ती मशीन लावून ठेवलेलं असतं, तिकडे अखंड ती मशीन म्हणत असते. एक मला लक्षात येत नाही, 24 तास अखंड ती मशीन म्हणतीये, नामस्मरण करतीये, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वर्षानुवर्ष ती मशीन म्हणतीये, पण ती मशीनीचा काही उद्धार होत नाही. ती मशीन काही स्वर्गात गेली आहे किंवा त्या मशीनीला काय ते मोक्ष मिळालाय असं काही होत नाही. आता त्या मशीनचा मोक्ष होणं म्हणजे ती मशीन बंद पडणं. नामस्मरणाने देह मोक्षाला जाणार नाही. वैखरी असेल, पश्यंतिनी असेल, नाही तुम्ही परांजपे होऊन जरी नामस्मरण केलं तरी हा देह इथंच पडणार आहे. यातला जो जीवात्मा आहे तो परब्रह्म स्वरूपाला जाणार आहे, कारण त्याची तदाकारता झालेली आहे. अखंड नाम स्मरावे, रूपमणी आठवावे. आता त्याला दुसरं काहीच नाही आहे. मशीन लोक वापरतात, बोटातलं मशीन आहे, ते बोलत असतात आणि इकडे बटणं दाबत असतात. कसला जप आहे? लोक वया भरभरून ठेवतात, आज एवढा जप, उद्या तेवढा जप. लोक मोठ्या अभिमानाने सांगतात, मी 1 वर्षाचं टार्गेट ठेवलं होतं पण 6 महिन्यात माझा जप झाला. अहो, हे सांगायच्या गोष्टी आहेत का? श्वास किती मोजले हे कधी विचारलंय? एका मिनिटाला आमचे श्वास किती होतात? जाऊ द्या हो, आपल्या आयुष्याचं सोडून द्या, वर्षाचं सोडून द्या, महिन्याचं सोडून द्या, मी म्हणतो दिवसाचंही सोडून द्या. एका मिनिटामध्ये आम्ही किती श्वास घेतले हे आमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आम्ही मोजले कधी? नाही ना. मग नामस्मरण का मोजायचं? माझ्या श्वासासारखं ते झालं पाहिजे. ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी नामस्मरण थांबलं पाहिजे. एवढं नाम माझ्या श्वासावर बसलं पाहिजे. माझं अखंड अनुसंधान नामावर असलं पाहिजे. किती गोष्टी आहेत नामस्मरण करताना, बारीक सारीक विचार किती समर्थ रामदासांनी आणि इतर संतांनी आम्हाला सांगितलेला आहे. नाम घेणं म्हणजे काय
यंत्राने घ्या, स्मरणीने घ्या, भगवंताची कृतज्ञता मान्य केल्यासारखं नाम आहे. का बरं? आम्हाला एरवी कृतज्ञता नाहीये का? आम्हाला भगवंताचं स्मरण नाहीये का? त्याच्या उपकारांची आम्हाला आठवण नाहीये असं तुम्ही मला म्हणायचं? असं नाहीये. पण जोपर्यंत माझं नामस्मरण चालू आहे तोपर्यंत मला माहिती आहे की मी ज्याचं नामस्मरण करतो आहे त्याच्याशिवाय या जगामध्ये कुणाचंही खरं अस्तित्व नाहीये. मी ज्याचं नाव घेतो आहे तोच तो भरून राहिलेला आहे सगळीकडे. आणि त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चराचर चालू आहे. दररोज किती लिटर माझं हृदय खालून वर, वर वरून खाली रक्त घेऊन जातं. दररोज किती पित्ताशय माझ्या पित्ताशयात जमा होतं. दररोज किती लिटर पाणी मी पितो आणि ते मूत्राशयावाटे बाहेर पडतं. किती किलो भाज्या खाल्ल्या, टनानी भाज्या खाल्ल्या, टनानी गहू, तांदूळ, पीठ, काय काय ज्वारी खाल्ली, ते सगळं बाहेर पडलं. किती वर्ष झालं हे करताय? हे यंत्र कसं चाललंय आणि कोण चालवतंय? जो चालवतोय त्याचं नामस्मरण करणं त्याच्या कृतज्ञतेची पावती आहे. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते नामस्मरण करणं म्हणजे कृतिशील कृतज्ञतेची पावती आम्ही त्याला दिल्यासारखं आहे. त्याला त्याची जर आठवण असेल तर मग माझ्या आचरणामध्ये, माझ्या कृतीमध्ये त्याचा भाव उतरतो. मी ज्याचा जप करतोय त्याचा अधिष्ठान माझ्या प्रत्येक कृतीमध्ये उतरता. नाही, मी हे त्याच्यासाठी करतोय. तो आहे म्हणून मी करतोय. तो मला पाहतोय म्हणून मी करतोय. त्यांनी प्रसन्न व्हावं म्हणून मला केलं पाहिजे. ही धारणा माझ्या अंतःकरणात उपसते. अनेक वाईट गोष्टींना धरबंद बसतो. नामस्मरण चालू असेल आणि वाईट विचार मनात आला, काय वाटेल आपल्याला? ओहो, बरोबर नाही, मी नामस्मरण करतोय. आता माझ्या मनात असे इतरांबद्दल विचार येऊ नयेत. इतर अवांतर विषय, वाईट विचार, कुटील विचार यापासून मी बाजूला राहतो. नामस्मरण करत असताना दांभिक भोंदूंपासून माझी सुरक्षितता होतीये. नामस्मरणाने आम्हाला योग्य दिशा मिळते. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, जेथील तेथे नेऊन घाली, सुगम पंथे श्रीराम. जपाचं खूप महत्व आहे. जप कसा केला पाहिजे, केव्हा केला पाहिजे, कसा करत राहायला पाहिजे, जपाची योग्य दिशा कुठली आहे, जप करताना काय काळजी घेतली पाहिजे. आज जे जपाच्या माळा जे आपल्याला मिळतात, भले ती 100ला असेल, 200ला असेल, आणि ती जर तुळशीची माळ म्हणून जर विकल्या जात असेल तर त्याला 2नी भागितलं पाहिजे आपण. त्या सगळ्या दुसऱ्या लाकडांच्या माळा आहेत आणि ती तुळशीची माळ म्हणून आपल्याला खपवली जाते. कुठे आहेत एवढ्या तुळशी? एवढ्या माळा कुठे आहेत? लाखोनी माळा तयार होत आहेत रोज. एवढ्या तुळशी आहेत का? नामस्मरण समर्थ म्हणतात, वैरे निज ध्यासे रावण केला, त्याचा संकल्प त्यासी फळला, माझ येणे दास्यत्व उपासिला, तो राम कैसा नव्हे, का नाही भेटत? डॉक्टर पेठे काकांनी नामाची आरती केलेली आहे. पहिल्यांदा मी ऐकली. कदाचित तुम्ही पण ऐकत असाल, ऐकली असेल एखाद्या वेळी. डॉक्टर पेठे काका म्हणतात, गाऊ नामाची आरती ज्याने देव दिला हाती, गाऊ नामाची आरती ज्याने देव दिला हाती, आहत तैसे अनाहताचे, शब्द रूप हे बीज जगाचे, देव स्मरण चित्ती गाऊ नामाची आरती. आहत तैसे अनाहताचे, अजपाजप 17-5, दशक 17 समास 5, धरिता सो सोडिता हम, जप चाले सोहम सोहम. आहत तैसे अनाहताचे, शब्द रूप हे बीज जगाचे,
नामस्मरणाचा हा शब्द ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा बीज रूपाणी आहे. देत स्मरण चित्ती, त्याचं ध्यान, अखंड ध्यान आहे. आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. गाऊ नामाची आरती. नवे अक्षरे मंत्र नसे हे, सगुण रूप भगवंत असे हे. सिद्ध संत वरिती, गाऊ नामाची आरती. नवे अक्षरे मंत्र नसे हे. हे अक्षर आहे का केवळ? हा काही मंत्र आहे का? केवळ एवढं नाहीये. सगुण रूप भगवंत असे हे. आम्ही ते नाम घेताना आमच्या समोर भगवंताची साक्षात मूर्त प्रकट झाली पाहिजे. नाम अखंड स्मरावे, चित्त मनी आठवावे, रूप मनी आठवावे. निरुपाधिक मार्गांचा राजा, कुणाच्याही हे येई काजा. येत भेद मिटती, गाऊ नामाची आरती. नाम घ्यायला कसलंही बंधन नाही आहे. चौवर्णा नामाधिकार समर्थ सांगतात तिसऱ्या भक्तीमध्ये, नामस्मरण भक्तीमध्ये. निरुपाधिक मार्गांचा राजा, कुठली उपाधी नाही, कुठलं साधन नाही, वेळ नाही, काळ नाही, काय नाही. कुणाच्याही ही येई काजा. प्रत्येकाला या मार्गातून जाता येतं. येथ भेद मिटती, कुठलाही भेद नाही. पंथ, जात, धर्म, कुठलाही भेद नाही. असो कुणाही देवरूपाचे, उन्मन करीते घेई त्याचे. भक्त दीन तरती, गाऊ नामाची आरती. ज्याने देव दिला हाती, गाऊ नामाची आरती. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.